3 मैदाने हार काय झाली? काय जणांना वाटलं बकासूर संपला. पण मित्रांनो बकासूर पुन्हा पुन्हा सिद्ध करतोय, मी अजून संपलो नाही आणि संपणार नाही. सलग 3 मैदाने हार काय झाली? तर लगेच सलग 2 मैदानात गुलालाच मानकरी झाला. मागच्या मैदानात कंदूरचा राजासोबत पळून 2 नंबरचा मानकरी झाला. तर आज पुन्हा एकदा वेताळ केसरी भोर मैदानात गुलालाच पात्र झाला. भोर मैदानातील सेमी क्रमांक 7 सुटला. सेमी 7मध्ये होता बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि आज त्याला साथ दिली एका नवीन चेहऱ्याने गणराज. मित्रांनो गणराजला देखील तुफान स्पीड आहे, पण बरेच दिवस झाले तो अंधारात होता, पण नक्कीच आता उजेडात येईल. सेमी क्रमांक 7मध्ये 2 गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली, पण शेवटच्या क्षणी म्हणतात ना तो निकाल घुसतो म्हणजे घुसतोच. आणि तसाच आज पुन्हा एकदा निकाल घुसला. तोंडावर ते निकाल घेतला बकासूरने आणि गणराजने. नक्कीच मित्रांनो बकासूरने गणराजला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो तुम्हाला वाटते आज गणराज कसा पाहिला? नवीन चेहरा उजेडात आला. चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये. बकासूर आणि गणराज एक नंबर करतील का? कमेंट करून नक्कीच सांगा.